महिला उद्योजकतेला चालना देणारे यशस्वीता प्रदर्शन उत्साहात उद्घाटन. बचत गटातील महिलांना व्यवसायासाठी खुले व्यासपीठ. धनश्रीताई विखे पाटील. जागतिक महिला दिनानिमित्त स्वकुळ साळी हितसंवर्धक मंडळ संचलित महिला मंडळाच्या वतीने आयोजित यशस्वीता महिला उद्योजकता व सक्षमीकरण प्रदर्शनचे उद्घाटन दिल्ली गेट पटांगण येथे उत्साहात पार पडले. रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील, महापौर ज्योतिताई गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. महिलांमध्ये प्रचंड कौशल्य आणि कष्ट करण्याची ताकद आहे. बचत गटातील तसेच विविध क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या महिलांना आपली उत्पादने आणि कौशल्य सादर करण्यासाठी यशस्वीता प्रदर्शन हे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळत असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळते. महिलांनी उभारलेल्या विविध स्टॉलला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन खरेदी करावी. आपल्या शहरातील महिलांचा व्यवसाय वाढला तर त्यातून शहराची ओळखही अधिक उजळेल. महिलांची उद्योजकतेतील वाटचाल ही केवळ स्वतःपुरती मर्यादित नसून त्या इतर महिलांनाही सोबत घेऊन प्रगतीचा मार्ग निर्माण करतात. या प्रदर्शनाच्या माध्यमातून बचत गटातील तसेच लघु उद्योग करणाऱ्या महिलांना आपले उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. या प्रसंगी नगरसेविका मयुरी जाधव, सुप्रिया जाधव, भाजपच्या अध्यक्षा प्रियाताई जानवे, गीता गिल्डा, ज्योती दांडगे, उज्ज्वला भांगे, अहिल्यानगर जिल्हा ब्युटिशियन असोसिएशनच्या अध्यक्षा अनुजा कांबळे, ऋतुजा धोत्रे, जयश्री सूळ, वनिता मानकर, महावीर ग्रुपचे संचालक राजू शेठ भंडारी, स्वकुळ साळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख विक्रम पाठक, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत तरोटे, खजिनदार गजेंद्र सोनवणे, संस्कृती श्रीनिवास कनोरे, शाळेचे चेअरमन जितेंद्र लांडगे, सचिव संजय सागावकर तसेच प्रवीण झिंजे, अभिजित अष्टेकर, कृष्णा बागडे, योगेश पांढरपोटे, उमेश कोदे, प्रदीप दळवी, संजय दळवी, किशोर विंचुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आज नगरमध्ये स्वकुळ साळी हितसंवर्धन संचलित महिला मंडळ महिलांसाठी खूप सुंदर या मंडळाने बचत गटामार्फत छान छान स्टॉल इथे प्रदर्शना लावलेली आहे आणि जवळपास 50हून अधिक स्टॉल इथे उभे राहिलेले आहेत आणि खूप छान प्रतिसाद मला खात्री आपल्या नगरच्या महिला आपल्या या महिलांना देतील, कारण आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये आता उन्हाळ्याला लागणारे पापड आहेत, कुरड्या आहेत, त्याच्यानंतर देवाला लागणारे वस्तू आहेत, त्यांचे कपडे आहेत, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे मिळतील आणि मला खात्री आहे की ह्या महिलांचा बिझनेस आपल्या नगरच्या महिला खूप छान करतील, कारण कुठेतरी एक महिलाच महिलेचं मदत करून त्यांना पुढे नेण्याचं काम करते. आज ह्या मंडळाला भेट देण्यासाठी व इथे चांगल्या चांगल्या शॉपिंग करण्यासाठी आज महापौर ताई सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि अनुजाताई ज्यांच्या मदतीने खरं हे मंडळ उभं राहिलेलं आहे किंवा या मंडळाचे हे स्टॉल उभं राहिलेले आहेत, तर मी त्यांचं मनापासून धन्यवाद करेल. सगळ्याच जणी छान छान काही ना काही शॉपिंग करतायत, तर मला खात्री आहे सगळ्या जणींनी यावं, नगरच्या प्रत्येक महिलेनी यावं आणि आपल्या या महिलांचा प्रोत्साहन वाढावा, कारण आज या महिला जर पुढे गेल्या तर कुठेतरी नगरचं नाव त्या मोठं करतील, आपल्या गावाचं नाव मोठं होईल. या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे आणि एखाद्या महिलेचा व्यवसाय जर मोठा होतोय तर ती अजून 10-50 महिलांना सोबत घेऊन चालते. या दृष्टिकोनातून प्रत्येकाने बघितलं पाहिजे आणि एखादी छोटी वस्तू आपण जर एखाद्या महिलेकडनं विकत घेतली तर तिचं जर घर चालत असेल, तिचा परिवार चालत असेल, तर आपण त्याला कधी पण मदत केली पाहिजे. तर मी पुन्हा एकदा या मंडळाचा मनापासून धन्यवाद करेन की इतकं सुंदर प्लॅटफॉर्म त्यांनी आमच्या महिलांसाठी ते उपस्थित करून दिलं. धन्यवाद. स्वकुळ साळी हितसंवर्धक संचालित महिला मंडळ आणि महिला दिनानिमित्त त्यांनी आज काही बचत गटांमार्फत हे स्टॉलचं आयोजन केलं आहे आणि या ठिकाणी आत्ताच धनश्रीताई विखे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच ज्यांनी या मंडळाची स्थापना केली आणि प्रोत्साहन देण्याचं काम कुठेतरी करतात अशा अनुजाताई असतील आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षा तसेच उपस्थित महिला या ठिकाणी यांनी आत्ताच या ठिकाणी 50हून अधिक स्टॉल इथे लागलेले आहेत
आणि स्टॉल अत्यंत खूपच म्हणजे हातापासून हँडमेड आपण ज्याला म्हणतो ती कलाकुसर कुठेतरी कलागुणांनी महिलांनी चालू केले आहे. म्हणजे त्यांच्या अंगातील जे कलागुण आहेत ते यांना प्लॅटफॉर्म मिळण्याचं माध्यम या माध्यमातून उपलब्ध होतं. आणि या ठिकाणी मी अहिल्यानगर वासियांना सांगू इच्छिते की तुम्ही अवश्य या ठिकाणी भेट द्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम, महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम करा. आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आभार मानते. धन्यवाद. महिला दिनाचं औचित्य साधून एक महिलांच्या ज्या कलागुण आहेत त्याला वाव मिळण्यासाठी एक खरं म्हणजे एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी अहिल्यानगरवासियांना आव्हान करू इच्छितो की निश्चितच दिल्ली गेट येथील मानकर पटांगण जीवेश्वर मंदिराजवळ हे स्टॉल्स लावलेले आहेत. आपण निश्चितच या स्टॉलला व्हिजिट करा आणि आपण पाहता की महिला सक्षमीकरण करण्याच्या माध्यमातून वेगळे पावलं कायमच सरकारच्या माध्यमातून उचलले जात असतात. महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे की पुढील काळामध्ये ज्या महिला बचत गट असतील किंवा ज्या महिला अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम करत असतील त्यांना निश्चितच एक महानगरपालिका म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभं राहणार आहोत. आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमचे नेते सुजयदादा विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे शहराचे आमदार संग्रामभाई जगताप हे निश्चितच कायम अशा आगळ्या उपक्रमासाठी, सामाजिक कामासाठी कायमच अग्रेसर असतात. निश्चितच ती परंपरा आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचं सुद्धा काम गेल्या अनेक वर्षापासून मी पाहत आलो आहे. म्हणजे सुमारे मी तर म्हणतो मला जसं समजतं तसं 25 वर्षापासून मी काम पाहतो. तर प्रत्येक व्यक्ती समाजासाठी काहीतरी करण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळी मंडळी, ट्रस्टी मंडळी कायम समाजाच्या पाठीशी उभे राहत असतात. विविध उपक्रम असतील, शाळा चालवणे असेल, जीवेश्वर उत्सव असेल किंवा वेगळ्या समाजामध्ये लागणाऱ्या वेगळ्या गोष्टीसाठी ही मंडळी कायमच उभी असते. युवक मंडळ असेल, गणेशोत्सव असेल, सगळ्या ह्याच्या कार्यक्रमामध्ये हे लोक उभे राहत असतात. आणि आता जुने लोक हळूहळू रिटायर जरी होत असले तरी नवीन मंडळी या ठिकाणी तयार होत आहे. निश्चितच मी ग्वाही देतो की स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे जे कार्यक्रम असतील किंवा त्यांच्या ज्या काही उपक्रम असतील, त्यांची कामं असतील, निश्चितच अहिल्यानगर महानगरपालिका, ज्योतिताई गाडे असतील किंवा उपमहापौर म्हणून मी असेल, निश्चितच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू या निमित्ताने मी ग्वाही देतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.